सरकारनं काल अधिवेशनात प्रत्येक दिंडीकरता 20,000 रुपये अनुदान हे जाहीर केलं। तर तिथं माझी लाडकी बहीण योजना ही महिलांकरता आणली। या सगळ्या संदर्भात आता जल्लोष व्यक्त केला जातो। वारकरी संप्रदाय आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत मालेगावमध्ये जल्लोष केलाय आणि या निर्णयाचं स्वागत केलंय। या सगळ्याचा आढावा घेतलाय, संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल मोरे। पावसाळी अधिवेशन जे पार पडत आहे त्या अधिवेशनात जवळपास एक चांगले मुद्दे आणि एक चांगले निर्णय घेतल्यामुळे मालेगावात आज त्याचा जल्लोष केला जात आहे। तर वारकरी संप्रदाय असू द्या, महिलांसाठी असू द्या, विद्यार्थ्यांसाठी असू द्या, असे चांगले निर्णय हे घेण्यात आले आहेत। आज आपल्यासोबत आहेत वारकरी संप्रदायाचे प्रमुख, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ। काय सांगा? एक विश्वातील शांतीचा, समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय, या वारकरी संप्रदायाच्या अनेक समस्या, उदाहरणार्थ चंद्रभागा स्वच्छता असेल, त्यानंतर तीर्थक्षेत्रांचा विकास असेल, वारकऱ्यांच्या सोयीसुविधाच्या दृष्टिकोनातून शासकीय वारकरी महामंडळाची आवश्यकता होती। गेल्या 4 महिन्यापूर्वी आदरणीय नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय दादासाहेबजी भुसे साहेब यांच्या माध्यमातून, साहेबांच्याच विशेष प्रयत्नातून आदरणीय आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी बैठक करून चर्चा करून तेव्हापासून त्यांनी आश्वासन दिलेलं होतं आणि आज तो शब्द आज या महाराष्ट्र शासनाने, अर्थात माननीय मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, आदरणीय दादाभाऊ भुसे असतील, त्यांचे सर्वच मंत्रिमंडळातील सर्वच मंत्रीगण असतील, त्यांनी तो वारकरी संप्रदायाचा शब्द आज खरा केला। त्यामुळे आज सर्व वारकरी संप्रदायामध्ये आनंदाचं वातावरण आहे। त्याबद्दल सर्व वारकऱ्यांच्या वतीने मी शासनाला धन्यवाद देतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो। आज महाराष्ट्र शासनानं जो निर्णय घेतलाय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये, न भूतो न भविष्यती अशी निर्णय आज मुख्यमंत्री, अर्थमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील आणि आमचे सर्वांचे लाडके पालकमंत्री दादासाहेब असतील यांनी चांगल्या पद्धतीने आज एक ठराव केला की शेतकरी असतील, कामगार बांधव असतील, वारकरी असतील, महिला असतील, विविध योजनांचा लाखो आणि करोडो रुपयांचं आज नियोजन त्यांनी केलेलं आहे। आपण बघितलं असेल की या ठिकाणी महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन करण्यासाठी इथे शिवसैनिक जमलेले आहेत। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।